मला खात्री होतीच तू अशीच ताड ताड चालत येणार म्हणून. भाऊ, तुमच्याबद्दल जे बोलले होते ना ते अगदी खरे केलंच बघ. ते म्हणालेच होते तुम्ही कुठल्या पण थराला जाऊ शकता आणि त्या सरांना ऑफर देऊन ना तू ते ट्रू केलंस. अरे माणुसकी नावाची काही गोष्ट आहे का नाही? पोरांच्या परीक्षा तोंडावर आल्यात तर शिक्षकच नसतील तर किती नुकसान होईल त्यांचं. या पोरांना शिक्षकांची गरज आहे. शिक्षकांची गरज तर अख्ख्या जगाला आहे. काय ना तू तुझ्या शाळेतल्या मुलांचा विचार करतेस आणि मी माझ्या शाळेत पण विद्यार्थी आहेत. त्यांना शिकू देऊ नये का? हा भेदभाव चांगला नाही सावी. तसंही तू उगाच मला बोलतेस. मी तर त्यांना फक्त ऑफर दिली होती. आता नोकरी करायची की सोडायची हा त्यांचा डिसिजन. त्यामुळं मी मुलांचं कुठलंच नुकसान केलेलं नाही. नुसती ऑफर नाही दिली तू, 4 पट पगारवाढीची ऑफर दिलीस तू. ते बळी पडलेत माझ्या ऑफरवर. त्यात माझी काय चूक? बिकॉज दे आर स्मार्टर देन यू. कारण मी त्यांच्यापेक्षा बेटर ऑफर तुम्हाला दिली होती. फरक एवढा आहे तुम्ही ती नाकारली आणि त्यांनी स्वीकारली. तेही तुमच्यासारखं नाही म्हणू शकत होत. बट ॲज आय सेड दे आर स्मार्ट. झाडांची 2 पानं पण सेम नसतात. मग 2 माणसांची वृत्ती कशी सेम असेल? तेच तर म्हणतोय. ह्या पानांना तुम्ही स्वतःसारखं का बनायला लावताय? ते त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. तुमच्या घरातल्यांसारखं ती तुमची तत्व आणि तुमची मतं त्यांच्यावर लादू नका. आणि त्यांनी जो निर्णय घेतलाय त्यावरनं एवढं तर लक्षात येतंय की ते तुमच्यापेक्षा हुशार आणि सुज्ञ आहेत. आता ही तुमची शिक्षक रूपी पानं फुलं बनणार आणि उद्या फळं. हे बघ, तू हे जे काही खेळ खेळायलायस ना ते अजिबात योग्य नाही. मी जे केलं ते योग्य की अयोग्य हे सोड. पण मला एक कळत नाही. खूप विचार केला मी. ही माणसं तुम्ही एवढी जमवली, सांभाळली, स्वतःच्या पाठीशी फौज उभी केली. हीच का ती फौज? ऐन मोक्याच्या वेळी साथ सोडून जाणारी. तुम्ही आयुष्यभर कमवलेली माणसं आता पैसा कमवायला तुम्हाला सोडणार. शाळा सुटली, पाठी फुटली. 2 दिवसात हे शिक्षक लोक तुमच्या शाळेला नोटीस देतील. आता तू आणि तुझे हे लाडके आदर्शवादी, तत्ववादी, शिक्षण महर्षी भाऊ कुठून आणणार नवीन शिक्षण? नाही, मला वाटतं तेवढंही वाईट नाहीये मी. चल, मी 4 महिने मुलांची परीक्षा होईपर्यंत थांबायला तयार आहे. होऊन जाऊ देत त्यांचे पेपर एकदम व्यवस्थित. पण त्यासाठी आधी आपल्याला एक गोष्ट करावी लागेल. या शाळेचे ऍग्रीमेंट पेपर्स. ही जागा तुम्ही मुजुमदारांच्या नावावर करत असल्याचं ऍग्रीमेंट.
किती पण खेळ खेळ, पण आमची शाळा आणि आमच्या शाळेची जागा मी तुमच्या ताब्यात कधीच होऊ देणार नाही. ओके, मला लागा शिक्षक शोधायला. मला पण बघू दे कुठून मिळताय तुम्हाला शिक्षक. पण काय ना, अभ्यास मागं पडायला नको विद्यार्थ्यांचा. नापास झाली तर अख्खं वर्ष वाया जाईल बिचाऱ्यांचं. अरे बाबानो, शिक्षकाची नोकरी ही नुसती नोकरी नसत्या, पेशा असतोय तो, ज्ञानदानाचा पेशा असतोय. आणि आणि त्याला तुम्ही पगाराच्या किमतीत तोलताय. हे बघा, मी म्हणत नाही घर जाळून कोळशाचा व्यापार करा म्हणून, अजिबात नाही. प्रत्येकाला घरचा आहेत, कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, त्या पुऱ्या करायचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण तुमच्या गरजा पुऱ्या होतील एवढा पगार तुम्हाला इथं मिळतोय की? अरे पण जास्त हव्यास कच्च्या पायी. शिक्षणाचं पवित्र कार्य असतंय. शिक्षकांना स्वार्थी होऊन चालत नाही. आणि तो वसा जो आहे ना, तो वसा या पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचा आहे. सॉरी भाऊ, तुमच्यासारखा थोर विचार करण्या इतकी कुवत नाही आमची, आणि तशी परिस्थितीही नाही. हे बघा, तुम्ही जर शाळा न सोडून जाण्याचा निर्णय घेतला ना, तर आपण मिळून काहीतरी तोडगा काढू ना. सॉरी, आमचा निर्णय झालाय. नियमानुसार 2 दिवसात नोटीस देऊ आम्ही. त्यानंतर मात्र सर ऐका ना, मॅडम ऐका, अहो ऐका ना. उभळे सर, राव मॅडम, अहो ऐका तरी. ज्या माणसानं माझ्या भाऊंच्या डोळ्यात पाणी आणलं, त्याला उभ्या जन्मात माफ नाही करणार मी. ही शाळा उभी करण्यासाठी रात्रंदिवस झटलोय मी. एक एक रुपयाची जुळणी करायला मैलोन मैल पायपीट केले आम्ही. हे सगळं मी का केलं, कशासाठी? तर इथल्या कुठल्याही मुलाचं शिक्षण या गरिबीमुळे अडता कामा नये म्हणून केलं. गरिबीला हरवायचं होतं मला, पण नाही, गरिबी जिंकली. या पैशावाल्या लोकांचे विचार एवढे गरीब असतील असं वाटलं नव्हतं मला. अरे या पैशानं काय काय नाही करता येत, सगळं करता येऊ शकतं. पण आज तीच पैशावाली लोक पैशाच्या जीवावर माझी शाळा विकत घेऊन माझ्या गरीब लेकरांचं भवितव्य बाद करायला निघाल्या. जाऊ दे, आता माझं मन किती बी नाही म्हणत आहे. आता आपल्याला एक ठाम निर्णय घ्यावा लागणार.
बारी बारी इथून 2-2 पोरांना दुसऱ्या शाळेत घालून. काय? वय त्याला इलाज नाही तसा. आणि ही शाळा देऊन टाकू त्यांच्या ताब्यात. वा म्हणावा खुश करा काय करायचं. काय नको आम्हाला तुमचा पैसा नको काही नको. या शाळा. पण भाऊ नाही आपण किती प्रयत्न केला कसंही केलं तरी हे पैशावाले लोक आपल्याला सुखासुखी शाळा चालवू देतील असं वाटत नाही. या पैशावाल्या लोकांच्या अहंकारामुळं माझ्या लेकरांचं नुकसान व्हायला नको बस. नाही भाऊ, अहो पोरांचं नुकसान तर आपण होऊ द्यायचं नाहीच, पण ही शाळा पण नाही सोडायची आपण. वाटतंय तुम्हाला या शाळेची पहिली हिट रचताना तुम्ही मला काय सांगितलं होतं? हे शाब्बास सावे. तुझ्या येवल्याच्या हातानं पूजा करून ईट रचून आपण आपल्या शाळेतल्या मुलांसाठी घर बांधणार आहे. आता इथून पुढे आपली शाळा निवासी शाळा होणार. आता तुझी जबाबदारी आहे बरं. या शाळेला सांभाळायचं मोठं करायचं, त्याला कष्टाचं खतपाणी घालायचं, मायेनं सांभाळायचं. आता ह्या शाळेमध्ये तुझ्यासारखी गोड मुलं मुली येणार राहणार शिकणार आणि खूप मोठी होणार. आपल्या शाळेचं नाव करणार. सावे तुझ्यासारखीच ही शाळा बहरत गेली पाहिजे बघ. आणि ज्ञानाची सावली देत उभी राहिली पाहिजे कायमच. हा घे. सुखी राहा. भाऊ माझा प्रॉमिस आहे बघा, एकदम पक्क वालं. तुम्ही जे सांगितलंय ना ते सगळं करणार मी. जवळ ही सावी हाय तवर ही शाळा फुलतच राहील, एकदम माझ्याच सारखी. वार माझं पिल्लू. ही शाळा म्हणजे नुसत्या भिंती नाही आहेत माझ्यासाठी. माझ्यासाठी माझं घर आहे. अहो इथेच तर मी माझं पहिलं अक्षर गिरवायला शिकले. इथल्या झोपाळ्यांवर झोके घेतले. मला मैदानात खेळायला माझे पहिले फ्रेंड्स याच शाळेत मिळाले. मला इथेच हसले रडले बागडले धडपडले. कधीच थांबायचं नाही हे सुद्धा मी याच शाळेतून शिकले. भाऊ ही माझी शाळा आहे आणि कुणाच्या पण घशात मी नाही जाऊ देणार हिला. सावे तुझ्या मनात काय आहे समजतं मला, पण शिक्षकच नसतील तर आपण ही शाळा चालवणार कशी? शिक्षकाशिवाय शाळा म्हणजे देवाशिवाय गाभारा. आणि आता दुसरे शिक्षक रुजू करायचं म्हटलं तरी ही पैशावाली मंडळी त्यांना इथे टिकूच देणार नाहीत. भाऊ रोजच्या प्रमाणे मुलांना जेवण वाढले पण मुलं काही जेवणच झालेत. काय?
ये ना कांदा भजी हा तुम्हाला आवडते म्हणून. म्हणून तूच ठरवणार का काय बनवायचं ते? आणि असलं मी आज परत खायचं ते बी आवडीनं? आधी विचारला का पैसे पडतात का? मूर्ख कुठली तुम्ही बायका नसलेली अक्कल कशाला चालवता रे? बटाटा भजी खायची होती मला. आणते ना बनव लगेच. ताटावर बसल्यावरच अक्कल येते का? चायना सगळं बुडीच करून टाकला. काय झालं? काय एवढा कालवा चाललाय? बायकांनी नसलेली अक्कल चालवल्यावर दुसरं काय होणार? पार्टी चालले वाटतं. आई अगं आता शाळा बंद पडल्या म्हणजे पार्टी नको का? बरोबर आहे, पार्टी तर केलीच पाहिजे, त्यात काय शंकाच नाही. पण बोकड कापलं धैर्याने आणि मटण खाणार तुम्ही. आई पार्टी धैर्यासाठीच आहे, आम्ही फक्त अरेंज केली. कुठे तू? हा काय नाव घेतला आणि धैर्य, तुझं ठरवलंस तर तू करून दाखवलंस. तुझ्यासारखा पोरगा पोटी जन्माला यायला नशीब लागतं बघ. धैर्य या मला चांगलंच ठाऊक आहे, मी घेत नाही. धैर्याला व्यसन फक्त ध्येयाच, बाकी कसलं नाही. हे म्हणजे असं झालं, पोरगा तयार आहे, हुंडा पण आहे आणि मुहूर्त पण ठरला, पण लगीन करणार नाही. पैसा आहे, पार्टीसाठी कारण आहे, पण पार्टी करणार नाही. काय मर्दा? कसं आहे, पैसा नेहमी खिशात आणि ध्येय नेहमी डोक्यात ठेवायला पाहिजे. ध्येय खिशात आणि पैसा डोक्यात ठेवून फक्त नुकसानच होत आहे. यू गाईज कॅरी ऑन. ऐक, माझे काही मित्र रंकाळ्यावर वाट बघत थांबले, मी जरा तिकडे जाऊन येतो. आणि पार्टी तर आज होणार, पण माझ्या स्टाईल. येत भाऊजी ते जेवणाचं बेत आहे काय तिथं? नाही म्हणजे तसं हिथं बनवायला, पण येळ झाला तर गार होईल ना म्हणून विचारलं. धैर्य जा तू. या घरातला नियम विसरलीस की काय? घरातला पुरुष जर का बाहेर निघत असेल तर त्याला प्रश्न विचारायची हिंमत कशी झाली? ते पाहिजे तेव्हा घरातनं जातील, त्यांना वाटेल तेव्हा ते घरात येतील. त्या आल्यानंतर त्यांच्या पुढ्यात गरम गरम जेवणाचं ताट ठेवायचं. आल्यानंतर तो जेवेल किंवा नाही जेवेल हा त्याचा प्रश्न आहे.
त्याच्याशी तुमचा काय पण संबंध नाही. जेवण राहिलंच तर तुम्ही दोघी आहातच ना उद्याच्याला ते संपवायला. तेव्हा पुन्हा वर तोंड उचकटून प्रश्न विचारायचे नाहीत. आईल लक्षात? आता तुम्ही काय थोबाड बघत बसलाय? जा ना. उचलाय सगळे. काय रे बाळांनो, काय झालं? भुका नाही तू आज? का जेवणाचं तुम्ही? नाही आम्ही जेवणार. का असं का करायला? माझ्यावर रागावलाय होय तुम्ही? काही चुकलंय का माझं? नाही भाऊ, तुमचं काय चुकलं नाही भाऊ. पण उद्या आमची शाळा बंद होणार, मग आम्हाला जेवण कसं जाणार? असं अन्नावर राग काढून कुठे जमतोय होय? जेव्हा बघू. आम्ही अनाथ असलो तरी आम्ही कधी स्वतःला अनाथ मानत नाही, कारण तुम्ही आणि ही शाळा आमची आईबा आहे. त्यातल्या एकाला तरी काय झालं तर घासपोटात जाईल का भाऊ? अरे पण न जेवून काय होणार आहे का चिंगूताई? त्या धैर्य मुजुमदारला मी सोडणार नाही.